देव या 3 लोकांची प्रार्थना कधीच ऐकत नाही। जर तुमच्या घरातही या चुका होत असतील तर आजच त्या सुधारा, नाहीतर देव तुमची इच्छा कधीच पूर्ण करणार नाही। यासोबतच जाणून घेऊया अशी कोणती कामे केल्याने आपल्यावर देव खूप प्रसन्न होतो आणि आपल्या घरावर नेहमी त्याची कृपा दृष्टी ठेवतो। त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे। पैसा कमवण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयत्न करतात। लोक रात्रंदिवस मेहनत करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण पैसे कमवण्यात यशस्वी होणारे लोक खूप कमी असतात। बहुतांश लोकांना निराशेचा सामना करावा लागतो। याशिवाय सध्याच्या काळात पैसा ही सर्व लोकांची पहिली गरज आहे। पैशाशिवाय काहीही शक्य नाही। पैसा सगळीकडे लागतो। यामध्ये तुम्ही समजू शकता की पैशाशिवाय जगणे खूप कठीण आहे। मित्रांनो, शास्त्रामध्ये अशी अनेक कामे आहेत ज्याद्वारे व्यक्ती धन मिळवू शकतो किंवा वाढवू शकतो। त्याचबरोबर अशा काही कृतीही सांगितल्या आहेत ज्या केल्याने देवाचा कोप होतो। देव कधीच अशा लोकांचे ऐकत नाही, त्यांची कधीच इच्छा पूर्ण करत नाही। ती कामे कोणती आहेत ते लक्षपूर्वक ऐका। मित्रांनो, नंबर 1, ज्या लोकांची बाथरूम नेहमी उघडी असते त्यांच्या घरात नेहमी गरिबी येत असते। टॉयलेटमध्ये नकारात्मक ऊर्जा असते, म्हणूनच बाथरूमचे दरवाजे उघडताच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते आणि आपल्या घरावर परिणाम करते। म्हणूनच जेव्हा बाथरूम वापरात नसेल तेव्हा त्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवा। नंबर 2, बरेच लोक त्यांच्या घराभोवती किंवा दुकानाभोवती थुंकतात। असे करणे तुमच्या व्यवसायासाठी हानिकारक असू शकते आणि तुमच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो। अशा लोकांना नेहमीच आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो। क्रमांक 3, बरेच लोक बाहेरून येतात आणि त्यांच्या घराबाहेर बूट काढतात, परंतु असे केल्याने देवी लक्ष्मी घरात येत नाही। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पल विखुरलेल्या असतील तर ते देवी लक्ष्मीच्या प्रवेशासाठी अडथळा बनते आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही। म्हणूनच मुख्य प्रवेशद्वारावर शूज आणि चप्पल नेहमी नीट व्यवस्थित ठेवाव्यात आणि त्यांना पालथे पडू देऊ नये। क्रमांक 4, जे घराबाहेर मोठी भांडी ठेवतात किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रिकामा घागर ठेवतात त्यांनी ही सवय ताबडतोब सोडून द्यावी, कारण असे केल्याने लक्ष्मी जास्त काळ घरात राहत नाही। क्रमांक 5, पूजा घर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते। वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार पूजेच्या खोलीत पूर्वजांचे चित्र कधीही ठेवू नये। याशिवाय जर तुमच्या घरात पूर्वजांचे चित्र असेल तर सूर्यास्ताच्या वेळी पितरांच्या चित्रासमोर नियमितपणे दिवा लावावा। हा उपाय केल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। क्रमांक 6, बहुतेक लोक त्यांच्या कामावरून रिकाम्या हाताने घरी परतताना दिसतात, परंतु ज्येष्ठांच्या मते तुम्ही कधीही रिकाम्या हाताने घरी परतणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। संध्याकाळी घरी येत असाल तर सोबत काहीतरी आणावे। असे केल्याने धनाची देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहते। यासाठी तुम्ही एखादी छोटीशी वस्तूही घरी नेऊ शकता। आपण इच्छित असल्यास आपण एक बिस्किट पुडा घरी देखील आणू शकता, पण घरी कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये। क्रमांक 7, ज्या घरात शंख असतो त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मीची कृपा असते। ज्येष्ठांच्या मते प्रत्येकाने आपल्या घरात शंख ठेवावा, परंतु आपण विशेषतः सावधगिरी बाळगली पाहिजे। सूर्यास्तानंतर चुकूनही शंख वाजवू नका, कारण संध्याकाळी शंख फुंकल यास तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते। सकाळी शंख फुंकणे नेहमीच शुभ असते। क्रमांक 8, घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूजा आणि आरती करावी। देवतांची कृपा तुमच्यावर राहते आणि धनाची देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरी सदैव राहते। क्रमांक 9, घरात संध्याकाळी कोणत्याही गोष्टीबद्दल वाद घालू नका। जर संध्याकाळी तुमच्या घरातील वातावरण अशांत असेल तर अशा घरावर देवी लक्ष्मीचा कोप होतो। क्रमांक 10, संध्याकाळी कधीही पैशाची देवाणघेवाण करू नये। असे केल्याने संध्याकाळी घरातील लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते। मित्रांनो, या अशा गोष्टी होत्या ज्या तुम्ही करू नये। तुम्ही कोणती कामे करणे आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगतो। ज्या घरात ही कामे केली जातात
त्या घरामध्ये पितर नेहमी प्रसन्न राहतात आणि अशा घरामध्ये देवी देवतांचा आशीर्वाद नेहमीच वाढतो। क्रमांक 1 वास्तूनुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे। घरातील महिलांनी रोज सकाळी उठल्यानंतर घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावे, यामुळे नकारात्मकता दूर होते। घरी आंघोळ करून पूजा केल्यानंतर मुख्य दरवाजावर हळद मिश्रित पाणी शिंपडावे आणि दाराच्या दोन्ही बाजूला थोडेसे पाणी सोडावे। घरातील मोठ्या व्यक्तीने किंवा मोठ्या मुलाने घरातून बाहेर पडण्यापूर्वी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूला स्वस्तिक यांचे प्रतीक रोज लावावे। घरातील महिलाही हे काम करू शकतात। तसेच स्वस्तिकाची पूजा रोज उदबत्तीने करावी, यामुळे वाईट नजर घरापासून दूर राहते। संध्याकाळी घरातील मंदिरात दिवा लावल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरही एक दिवा लावावा। असे मानले जाते की मुख्य दरवाजावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते। क्रमांक 2 तुम्ही रोज सकाळी उठून तुळशीला जल अर्पण करावे, जेणेकरून देवी देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील। ज्या घरात तुळशी असते आणि जे लोक तुळशीची काळजी घेतात त्यांच्या घरात नेहमी सुखसमृद्धी राहते, असा शास्त्रात उल्लेख आहे। क्रमांक 3 सकाळी अन्न शिजवताना तुम्ही एक रोटी वेगळी काढली पाहिजे, जी तुम्ही गायीला खायला द्यावी। कामावर जाण्यापूर्वी तुम्ही दररोज गायीला एक रोटी खायला द्यावी, यामुळे तुमच्या घरात समृद्धी येईल आणि इतर पैशांची कधीही कमतरता भासणार नाही। क्रमांक 4 जर तुम्ही सकाळी लवकर उठलात तर तुम्हाला दिवसभर तुमच्या शरीरात ताजेपणा जाणवेल, याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल। सूर्य उगवताच तुम्ही अंथरूण सोडले पाहिजे। जेव्हा लोक घरात उशिरा झोपतात तेव्हा त्या घरात कधीच सुखसमृद्धी येत नाही, म्हणूनच सकाळी लवकर उठले पाहिजे आणि विशेषतः घरातील महिलांनी याची विशेष काळजी घ्यावी। क्रमांक 5 रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे। रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे, जेणेकरून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे। मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांनाही मोठ्या माणसांनाही असे करताना पाहिले असेल। खरं तर हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर तुमच्या नशिबासाठीही खूप उपयुक्त आहे। सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्यास तुम्ही सूर्यदेवाच्या कृपेचे पात्र बनता आणि सूर्यदेवाच्या कृपेने व्यक्तीला समाजात सुख, समृद्धी, धन आणि मानसन्मान प्राप्त होतो। क्रमांक 6 सूर्याला नियमित जल अर्पण करणाऱ्यांना समाजात मानसन्मान मिळतो आणि आरोग्यासोबतच त्यांना दीर्घायुष्यही मिळते, असा शास्त्रात उल्लेख आहे। तुम्ही दररोज तुमच्या घरातील मंदिरात पूजा करावी आणि अगरबत्ती जाळली पाहिजे, ज्याच्या धुरामुळे वातावरण शुद्ध होईल आणि नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होईल। नंबर 7 घरातून बाहेर पडण्यापूर्वी तुम्ही रोज थोडे धी सेवन करावे, जेणेकरून तुमच्या कामात अडथळा येणार नाही आणि ते शुभ मानले जाते। क्रमांक 8 जर सकाळी पूजेच्या घंटांच्या आवाजाने तुमचे डोळे उघडले तर याचा सरळ अर्थ असा होतो की आता आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि नकारात्मक प्रभाव परमेश्वराने दूर केले आहेत। म्हणूनच असे म्हणतात की सकाळी उठल्यावर पूजा करून देवाचा आशीर्वाद घ्यावा आणि घरामध्ये घंटा आणि शंख वाजवावे, जेणेकरून मनातील तसेच घरातील नकारात्मकता दूर होईल। नंबर 9 तुम्ही सकाळी तयार होऊन बाहेर जाताना जर वाटेत एखादा सफाई कर्मचारी झाडू मारताना किंवा कचरा गोळा करताना दिसला तर ते खूप शुभ मानले जाते। त्यांना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल। ज्योतिषशास्त्रात सफाई कामगार शनिदेवाशी संबंधित असल्याचे सांगितले आहे। अशा स्थितीत त्याला सकाळी लवकर काहीही तुम्ही दान द्या, यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात आणखी चांगली होईल आणि तुमचे संकट दूर होतील। आपल्याला सवय असते की आपण सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आरशाकडे पाहतो, तर आपण ते पूर्णपणे टाळले पाहिजे। वास्तुशास्त्र असे मानते की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपल्या शरीरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो, ज्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो। जेव्हा आपण उठल्याबरोबर आरशात पाहतो तेव्हा ती ऊर्जा पुन्हा एकदा डोळ्यांद्वारे आपल्यामध्ये प्रवेश करते। म्हणूनच आपण तोंड धुतल्यावरच आरसा पाहावा। तर मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रश्न असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये लिहा।
तुम्ही तुमचे मत लिहिल्याने व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.